तर जालन्यामधल्या स्वयंचलित यंत्रांच्या संदर्भात छेडछाड झाल्याचा आरोप होतो आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं या अनुषंगाने टाकली जातील पाहणं महत्त्वाचं आहे। पाऊस नसताना तो दाखवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील उपकरणात छेडछाड झाली असा आरोप आहे। छेडछाड झाली असेल तर कठोर कारवाई होईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। जिल्ह्यातील 49 स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी तब्बल 40 केंद्रांमधील पर्जन्य मापक यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचं उघड झालंय। काही ठिकाणी पर्जन्य मापक यंत्रांच्या रिंग तोडणं, काही ठिकाणी यंत्रांवर बर्फाचे तुकडे ठेवून प्रत्यक्षात पाऊस नसताना पावसाची नोंद दाखवणं असे प्रकार निदर्शनास आले। अंगावरचे कपडे सुद्धा या ठिकाणी भिजत नाही असा पाऊस आहे। काल परवापर्यंत काही शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही अजून झालेल्या नाही। पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात फुगून दाखवत आहेत। प्रशासनाला विनंती आहे की आकडेवारी आणि प्रत्यक्षात त्यांनी तफावत असल्यामुळे प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यावर जो काही अन्याय होणार आहे तो अन्याय झाला नाही पाहिजे। आज दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायची परिस्थिती असतानाही ही आकडेवारी कुठून त्याचा शोध शासनानं प्रशासनानं घेतला पाहिजे। तर या ठिकाणी ते 4 वेळेस टेम्परिंग झाल्याचे समोर आलंय। तर असे जे काही यंत्रणा आहे, आपले यंत्र जे आहे त्याच्या माध्यमातून मोजणी करून मग शेतकऱ्यांना पुढे लाभ दिला जातो आणि म्हणून याच्यामध्ये टेम्परिंग करणं हे खूप गंभीर प्रकारच्या काम आहे। तर मला असं वाटतंय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जे टेम्परिंग झाली तर ते आम्ही त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन, प्रशासकीय दृष्टीने स्ट्रिक्ट ॲक्शन, कठोर कारवाई आम्ही करणार।